नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे हुंडा आणि छळवणूक प्रकरण काल आपण पाहिलं. तिच्यावर झालेले अत्याचार, तिच्या चारित्र्यावर घेतला गेलेला संशय आणि अगदी आत्महत्येच्या तोंडी तिला ढकललं जाण्याचा वैष्णवीचा दुर्दैवी प्रवास आपण जाणून घेतला. हगवणे कुटुंबियांच्या हैवानीपणाचा आणि पैसा संपत्तीच्या साठी वखवखीचा आपल्याला मनस्वी संताप आला. वैष्णवीच्या आई-बाबांचा आक्रोश पाहून तुम्ही, मी, आपण सारेच हेलावून गेलो, हादरलो, निशब्द झालो. कालच्या दिवसानं आपल्या सर्वांच्या मनावर जणू एक ओरखडा ओढला होता. मात्र आजचा दिवस वैष्णवीचे माहेरचे कसपटे कुटुंबीय आणि आपल्या सर्वांच्याच वेदनेवर जणू फुंकर घालणारा ठरला. आणि त्याला कारण ठरलं वैष्णवीचं बाळ तिच्या आजोळी परत येणं. आज वैष्णवीचं बाळ आपल्या आजोळी म्हणजेच वैष्णवीच्या आई-बाबांच्या कुशीत आलं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर या बाळाचं काय झालं असेल, हगवणे कुटुंबियांनी त्याला कुठं आणि कसं ठेवलं असेल, असे नको नको ते प्रश्न आणि संभाव्यता, शक्यता आपल्या मनात येत होत्या. मात्र आज या बाळाच्या आणि कसपटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा नकळत पाणवल्या असतील हे नक्की. मात्र त्याच वेळी आज निरागस आनंदात असणाऱ्या या मुलाला काय माहिती की त्याला ना आईची माया मिळणार आहे ना बापाची ऊब. उलट बापाकडच्या मंडळींमुळेच आपल्या आईचा जीव गेलाय हे या मुलाला कोण, कधी, कसं सांगणार. आज अजाण असलेल्या या मुलाला थोडा मोठा झाल्यावर जेव्हा आपल्या शेजारच्यांचे, तो जर का बालवाडीत जाणार असेल तर तिथल्या लहान मुलांचे आई बाबा जेव्हा त्यांना सोडायला येतील, घ्यायला येतील, नातेवाईकांकडे त्याला दिसेल की एक लहान मूल आपल्यासारखंच आपल्या वयाचं आहे, की ज्याला एक स्त्री आणि एक पुरुष त्याच्या समोर असतात आणि तो लहान मुलगा किंवा ती मुलगी आई बाबा म्हणतं, पण आपल्याला असं कोणी बोलायला कोणीच का नाहीये आणि एक बाबा कोणीतरी आहेत पण ते आपल्याला भेटत का नाही, असे जेव्हा प्रश्न या मुलाच्या मनात येतील त्यावेळी त्या लहानग्याला कोण समजावणार की त्याची आई तर नाहीच आणि ती आई न राहण्यामागे त्याच्या वडिलांचा आणि वडिलांकडच्या नातेवाईकांचा फार मोठा भाग होता. आणि हे जेव्हा प्रश्न पडतील तेव्हा कसपटे कुटुंबियांचा मात्र या मुलाला उत्तर देण्यात कस लागणार आहे, कारण ते स्वतःच या वेदनेतून गेलेले आहेत. याच्या नुसत्या विचारानंच आपल्या कुणालाही अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र वैष्णवीचे बाळ कसपटे कुटुंबियांकडे कसं आलं हेही रहस्यमयच आहे. आणि त्यामुळे या हगवणे कुटुंबियांची रहस्य संपत नाहीयेत, एकातून दुसरं रहस्य तयार होत आहे. सुरुवातीला हगवणे कुटुंब या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे देणारच नव्हतं. एकदा फोन येतो, कसपटेंपैकी कुणीतरी जातं कर्वेनगरच्या एका घरात. मात्र तिकडचा जो निलेश चव्हाण नावाचा इसम आहे तो त्यांना उभा करत नाही, बंदुकीचा धाक दाखवतो. त्यानंतर पुन्हा त्यांना सांगितलं जातं की अमुक ठिकाणी जा, तिथून बाळ घ्या, तरी मिळत नाही. या सगळ्यामध्ये सुमारे 6 दिवस या बाळाचे आईच्या स्पर्शाविना हाल होत होते, याची आपण कल्पना करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या नवऱ्याला अटक झाल्यावर आधी हे बाळ आत्याकडे हलवण्यात आलं, नंतर हगवणे कुटुंबियांच्या जवळच्या निलेश चव्हाणकडे गेला. या दरम्यान एबीपी माझासह अन्य माध्यमांनी या विषयावरती रान उठवल्यावर, आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे, माध्यमांनी या सगळ्यामध्ये जो आवाज उठवला तो उठवला गेला नसता तर हे प्रकरण कदाचित पोलीस स्टेशनच्या पातळीला किंवा हगवणे कुटुंबियांच्या पातळीला संपलं असतं. केवळ एक आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असती, प्रकरण फारसं पुढे गेलं नसतं, कारण तसे संकेत दिसत आहेत या सगळ्या प्रकरणात. कुटुंबियांनी याचा धसका घेतला. हगवणे कुटुंबियांनी जेव्हा या सगळ्याबद्दलचा आवाज तयार झाला माध्यमातून, आणि यानंतर वैष्णवीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो आणि त्यानं कसपटे कुटुंबियांना पुण्यातील बाणेरच्या रस्त्यावर एका ठिकाणी बोलावलं. त्यावेळी कसपटे कुटुंबियांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती विचारली नाही आणि ते बाळ घेऊन परतले. स्वाभाविक आहे, त्यांना बाळाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची असेल. आम्हाला बाळ मिळालं, यात आम्ही आनंदी आहोत, आम्हाला आता काही बोलायचं नाहीये, आता मुख्य आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा कसपटेंनी व्यक्त केली आहे. हे मूल वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कसपटे कुटुंबियांकडे आल्यानं या दुष्टचक्राचा किमान एक अंत तरी समाधानाचा झालाय, थोडासा आपल्या सगळ्यांना दिलासा देणारा झालाय. त्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनात, सगळ्या प्रेक्षकांच्या मनात त्याच्यासाठी मनात शुभेच्छाच असतील आणि तुमच्या शुभेच्छांची त्या मुलाला यापुढे सदैव गरज पडणार आहे. पुढे जाण्याआधी आपण नेहमीप्रमाणे 0 आवर्समध्ये प्रश्न पाहत असतो, ज्याला तुमच्याकडूनच आम्हाला उत्तरं घ्यायची असतात. तो प्रश्न पाहूया. त्यासाठी पोल सेंटरला आपण जाणार आहोत, पण प्रश्नाच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आपल्याबरोबर बातचीत करायला असणार आहेत मयुरी जगताप. त्या मयुरी जगताप की ज्यांना हे हगवणे कुटुंब काय आहे याची सगळ्यात पहिल्यांदा जाणीव झाली होती. मयुरी जगताप आहेत हगवणेच्या मोठ्या मुलाची बायको. आपल्याला कल्पना आहे जिच्यावर सुद्धा वैष्णवी एवढाच अन्याय झाला, फक्त मयुरी वाचली कारण तिने दाखवलेलं धाडस आणि वेळच्या वेळी आपल्या पतीची मदत घेऊन ती आपल्या माहेरी परतली, म्हणून आईवडिलांच्या घरी परतली. म्हणून तुम्हाला काही सांगायच्या ऐवजी काटा आणणारी ती सगळी
आप भीती स्वतःवर गुदरलेले प्रसंग मयुरी जगताप यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत, त्यांच्याकडे जाणार आहोत. पण त्यापूर्वी बघूयात आजचा आपला प्रश्न. पोल सेंटरवरती जाऊन बघूयात आजचा प्रश्न. माझा आजचा प्रश्न काय आहे? आजच्या काळात लोक राजकारणात कशासाठी येतात असं वाटतं? जेव्हा आपल्याला हगवणे प्रकरणातला राजकीय अँगल जेव्हा लक्षात येतो त्यावेळी खरंच हा प्रश्न पडतो की कशासाठी येतात? समाजसेवेसाठी, गुन्हेगारीचा लायसन्स मिळवण्यासाठी की अमर्याद पैशासाठी? कारण आपल्याला कल्पना आहे याच्यातला जो प्रमुख, जो बाप आहे, शशांकचा बाप आहे, तो राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित होता आणि आता अजित पवारांनी जाहीर केलं की त्याची हकालपट्टी केलेली आहे. पण या सगळ्या काळात जे व्हायचं ते तर सगळं घडून गेलेलं आहे. तर मग खरंच ही माणसं जेव्हा येत असतात त्यावेळी त्याच्यावरती काही चेक अँड बॅलन्स नाही का ठेवला जात? पार्श्वभूमी नाही का बघितली जात? माहिती येत असते. सुप्रिया सुळेंना जे कळतं ते बाकीच्यांना का नाही कळत? असे अनेक मुद्दे उपस्थित होतात. तुम्ही या आमच्या प्रश्नाची उत्तरं आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जाऊन, सगळीकडे हा पोल आहे. तुम्हाला फक्त आमच्या ॲपवर जाऊन, वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या ट्विटरवरनं सुद्धा तुम्ही जाऊन, फेसबुकवरनं जाऊन क्लिक करायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. या तीनपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता. हा आहे आपला आजचा प्रश्न जो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसला असेल. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या पाहुण्यांकडे. पण हा प्रश्न आम्ही जो विचारतोय त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. हुंड्याला हपापलेले हगवणे कुटुंबीय आणि वैष्णवीचा मृत्यू याला एक महत्त्वाचा कंगोरा आहे, तो राजकारणाचा. वैष्णवीचा नवरा आरोपी शशांकचा बाप राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचं समोर आलं आणि समोर आलेल्या एकेका थरारक गोष्टींनी हे लक्षात येतं की सारं हगवणे कुटुंब हुंडा संपत्तीसाठी हपापलेलं होतं आणि त्यापायी त्यांनी फक्त वैष्णवीचीच नाही तर थोरली सून मयुरी हिलाही शारीरिक, मानसिक त्रास दिला होता. हगवणे कुटुंबियांकडून होणाऱ्या या सासूरवासाची इतकी कुप्रसिद्धी झाली होती की एकदा तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्याकडे जाण्याचं याच कारणामुळे स्पष्टपणे टाळलं. म्हणजेच हगवणे कुटुंब हे काय दर्जाची मंडळी आहेत ते लोकांना माहीत होतं. मग असं असतानाही हगवणे राष्ट्रवादीत टिकला कसा? योगायोग म्हणजे बीडचा वाल्मिक कराड असो की हा हगवणे हे दादांच्या राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. अर्थात हा योगायोग मानूयात, कारण बीड कुठे आणि पुणे कुठे. अर्थात अजित पवारांनी या हगवण्याची आता पक्षातून हकालपट्टी करत अशांना पक्षात स्थान नाही हे खडसावलेलं आहे, हे स्पष्ट केलेलं आहे. अजित पवार एकटेच नाहीत, अनेक गुन्हे घोटाळ्यात राजकीय कनेक्शन्स आता सतत समोर येतात. म्हणजे अजित पवारांना वेगळं काढायची गरज नाहीये. प्रत्येक पक्षात तुम्हाला अशी प्रकरणं बघायला मिळतील. मुंबईत असेच केवळ ते त्या पक्षात आहेत म्हणून त्यांचे आहेत, अन्यथा सगळ्यांच्याकडेच असे उजवे डावे आणि सगळे तांदळातले खडे आहेत. सर्वच पक्षाचा अपवाद सोडता अनेक नगरसेवक, आमदार, खासदार किंवा पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, खजिनदार ही जी मंडळी असतात सगळी आपल्या पदाचा वापर राजकीय दबावासाठी करतात आणि यात आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतात. आणि यात पोलीसही अनेकदा, सगळे कदाचित नसतील पण बऱ्याचदा पोलीस गुंतलेले दिसतात. आणि म्हणूनच हगवणेंची थोरली सून मयुरी जगताप पोलिसांकडे गेली असता तिची तक्रार घेण्याऐवजी तिच्यावरच आरोप केले जातात तेव्हा पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे नेते प्रत्येक पक्षात आहेत हे आजच्या राजकारणाचं कटू वास्तव आहे. पण तरीही काही नेते अशा गुंडांपासून अंतर ठेवून असतात. हगवणे कुटुंबियांच्या घरी महिन्याभरापूर्वी एक कार्यक्रम होता, त्याचं निमंत्रण आपण नाकारलं कारण हगवणेंच्या घरी सुनांचा छळ होतोय याची आपल्याला माहिती. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी काल दिली होती. दरम्यान आता वळणार आहोत आपण अजित पवारांकडे. हगवणेंच्या घरी काय सुरू आहे हे जर सुप्रिया सुळेंना माहीत असतं तर अजित पवारांना ते माहीत नसेल का? पण तरीही राजेंद्र हगवणेंसारखा हैवान आज सकाळपर्यंत दादांच्या पक्षात होताच, निदान पक्षातून ते त्याला आधीच काढू शकले नसते का? एकीकडे हा प्रश्न विचारता हे देखील सांगायला हवं की अजित पवारांनी हगवणेंची हकालपट्टी केल्याची घोषणा आज सकाळीच स्वतः केली. मुलींवर होणारे अत्याचार खपवून घेणारा मी नाही, मात्र वैष्णवीसोबत जे घडलं त्याला जबाबदारही मी नाही, असंही अजित पवार बारामतीच्या एका मेळाव्यात म्हणालेले आहेत. कारण त्यांच्यावर टीका होत होती. त्यांचं म्हणणं होतं की माझा याच्याशी संबंध कसा असेल. आपण बघूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून कुठं जातोय? पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. अजित पवार म्हणतात मुसक्या बांधून याला आपण खेचून आणू असं म्हणतात अजित पवार. चांगली गोष्ट आहे. 4-5 दिवस होऊन गेलेले आहेत, अजूनही हा माणूस आणि त्याचा मुलगा सापडत नाहीये. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज वैष्णवीच्या कुटुंबियांचं फोनवरून सांत्वन केलं. मी तुमच्याच बाजूनं आहे, हगवणेंसारख्यांची जागा जेलमध्येच आहे असं अजित पवार वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंना म्हणाले. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही,
परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको, काय गरज नाही। गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। या केसमध्ये जे आरोप झाले त्या सर्वांगाने तपास केला जाईल असं फडणवीस म्हणाले। निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल। हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल। खरं तर वैष्णवीचा हुंड्यासाठी होणारा छळ, त्यातून होणारा मृत्यू, हे तसं अनेकदा अशा केसेस घडत असतात। पुण्यामध्ये हडपसरला पण अशी एक केस समोर आलेली आहे। पण असं वाटणार हे प्रकरण आता दिवसेंदिवस, या हपापलेल्या हगवण्यांचं हिडीस प्रकरण दिवसेंदिवस आता सिस्टीमला उघडं पाडू लागलंय। राजकीय दबावानंतर या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या रूपानं पोलीस यंत्रणेतले खलनायक सुद्धा होते का, असा आता प्रश्न पडायला लागलाय। कारण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी याबाबत जालिंदर सुपेकर या आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षकाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवलंय। दमानियांच्या दाव्यानुसार सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा आहेत आणि त्यांचाच धाक दाखवत हगवणे कुटुंब वैष्णवीवर अत्याचार करत होतं। हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिला सुद्धा छळलं जात होतं। याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तिला दाद मिळत नाही, उलट हगवणे कुटुंब फरार होतं। आता गंमत पहा, मात्र तिची नणंद करिश्मा ही मयुरीच्या आई आणि भावाविरुद्ध, मयुरी कुणाविरोधात आली आहे? हगवणेंच्या विरोधात। पण तक्रार कुणाची दाखल करून घेतली जाते? मयुरीच्या आई भावाविरोधात करिश्माच्या सांगण्यावरून FIR दाखल होते आणि ती फरारही होऊन जाते। हे सगळं पोलिसी दबावाशिवाय शक्य नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। आणि जालिंदर सुपेकर या शशांकच्या IG असलेल्या मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर जळगावमध्ये PSI सादरे जे होते त्यांना या आयजीने त्रास दिल्याचं पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करण्याचं म्हटलं होतं, अशी माहिती ही अंजली दमानिया यांनी त्यांच्या व्हिडिओतून दिलेली आहे। दरम्यान आपण बघूयात, डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी मात्र अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण दमानिया काय म्हणाले ते पाहूया। जे त्यांना कुटुंबाला मदत करत होते, आता अनेक नावं पुढे आली, त्याच्यात आयजी जालिंदर सुपेकर म्हणून ते त्या मुलाचे मामा आहेत आणि त्यांचं नाव वापरून धाक दाखवला गेला असं जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं कळलं की बाबा हे जेलच्या अनेक ज्या गोष्टी खरेदीमध्ये 500 कोटीचा गफला झाला असं राजू शेट्टींनी त्यांच्यावर आरोप केले होते, त्याची चौकशी समिती बसली होती आणि जानेवारीपासून त्यांच्यावर 500 कोटीची ती चौकशी देखील चालू आहे। डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी मात्र अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळून लावले। ABP माझाशी संपर्क करून त्यांनी आपली बाजू मांडली आहे। पाहूयात सुपेकर यांनी काय स्पष्टीकरण दिले आणि त्यासाठी पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला। काय म्हणतायत जालिंदर सुपेकर आपल्या स्पष्टीकरणामध्ये? जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंब माझे दूरचे नातेवाईक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सध्या ते विशेष आयजी आहेत, कारागृह सुधारचे पुण्यामध्ये आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही। गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झालेला नाही आणि मलाही 2 मुली आहेत। अशा गंभीर आणि निर्घृण कृत्याचं समर्थन कुठलाही बाप करू शकत नाही असंही ते म्हणतात। आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळावी ही माझी स्पष्ट भूमिका आहे। आणि यावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत स्वतः मयुरी जगताप, ज्या पूर्वाश्रमीच्या मयुरी हगवणे होत्या, मात्र आता त्या मयुरी जगताप आहेत, त्या आपल्यासोबत आहेत। मयुरीजी, औपचारिक स्वागत करण्याची वेळ नाही, मला कल्पना आहे प्रसंग फार वेगळा आहे, मात्र त्याही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। या विषयावर आपण सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर आशा मिरगे आणि काही महिला राजकारण्यांशी सविस्तर चर्चा करणार आहोत। मात्र त्याआधी जनतेच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, कारण कालपासून आपण हा विषय लावून धरलेला आहे आणि सोशल मीडियावरून आम्ही दररोज अशा प्रतिक्रिया तुमच्या मागवतो। दररोज शेकडो प्रतिक्रिया येतात, पण आज ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या अधिकच तीव्र आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊन त्या प्रतिक्रिया पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात। पाहूयात या काही प्रतिक्रिया माझा मीडिया सेंटरवर। आजच्या काळात लोक राजकारणात कशासाठी येतात असं वाटतं, हा आम्ही प्रश्न विचारलाय। समाजसेवा, गुन्हेगारीचं लायसन्स की अमर्याद पैसा, याबद्दल तुम्हाला उत्तर द्यायचंय, जो आम्ही तुमचा प्रश्न आम्ही दाखवणार आहोत सगळ्यात शेवटी प्रतिसादासकट।
आणि आलेल्या प्रतिक्रिया आता पाहणार आहोत आपण. सचिन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आमच्या युट्यूब चॅनलद्वारे. छान प्रश्न विचारलाय. 0 आवर टीमनं राजकारणात येऊन हळूहळू पदं मिळवून मोठं व्हायचं, नंतर बंदुकीच्या जोरावर गरिबांच्या जमिनी लाटायच्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे सचिन यांनी. लोकांचे स्वतःचे अनुभव असतात. त्यानंतर रोहिदास भालेकर म्हणतात, राजकारणी आणि सरकारी लोकांमुळे गोरगरिबांचे हाल होतात हे खरं आहे. युट्यूबवरनं आलेली प्रतिक्रिया आहे. सगळीकडे भ्रष्टाचार असतो सरकारी, असं कोणतेही खातं आहे का की ज्यामध्ये भ्रष्टाचार नाही, असा उद्विग्न सवाल रोहिदास भालेकर यांनी विचारलेला आहे. तर राजकारण म्हणजे केवळ गुन्हेगारी चांगल्या पद्धतीनं करणं, बाकी काही नाही. हे सगळं 2014 मध्ये संपेल असं वाटलं होतं, पण प्रत्येक जण सिस्टीमचाच भाग आहे. युट्यूबवरती प्रतिक्रिया अवी देशमुख यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे 2014ला सत्तांतर झालं, दोन्हीकडे झालं, तरी अजून हे प्रश्न कायम का आहे. यानंतर आमच्या युट्यूब चॅनलवरच उत्तर दिलेलं आहे. अरुण चौधरी यांनी मुद्दा मांडलेला आहे. गुन्हेगारीचं लायसन्स मिळालं की आम्हा पैसा उभा करता येतो, आणि बरोबर आहे, पैसा उभा केला की मग राजकारणापासून सगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतात. तर कणाद मुकाडे म्हणतात, आज राजकारणात समाजसेवेची मानसिकता असणाऱ्या लोकांची फार मोठी गरज आहे. एक्स अकाउंटवरती, एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, कणाद मुकाडे यांनी. तर प्रथमेश कठाल यांनी म्हटलंय, गरिबांसाठी लढता लढता स्वतः मोठं होणं म्हणजेच राजकारण. आमच्या इंस्टाग्रामवरती त्यांनी कमेंट दिलेली आहे, पण त्यांची ही अपेक्षा पूर्ण करणारे राजकारणी आहेतच का, आपल्याला स्वतःलाच विचारावं लागेल. राममाळी म्हणतात, समाजसेवा करत करत 2 नंबरचा पैसा कमवायचा, नंतर त्याच पैशांच्या जोरावर गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करायचं, अशी स्थिती आहे. इंस्टाग्रामवर एबीपी माझाच्या त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रितेश टकले म्हणतात, गुन्हेगारीचा लायसन्स आणि पैसा कोण मरतोय किंवा जगतोय याच्याशी काही घेणं देणं नाही, आणि हे कुणा एका पक्षाला लागू होत नाही, प्रत्येकच पक्ष तसा आहे, अशी एक चिडलेली प्रतिक्रिया प्रितेश यांची आलेली आहे इंस्टाग्रामवर. फेसबुकवरती लिहिलेलं आहे दुर्गानंद मंत्री यांनी, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. अण्णा हजारे हे नेहमी म्हणायचे, पण पुढे अण्णा हजारे कदाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळे पण कधी यानंतर पुढे त्यांनी काही मुद्दा मांडलाच नाही. फेसबुकवर आणखी एक मुद्दा आलाय, प्रकाश ससाणे यांचा, अमर्याद पैसा, त्या पैशातून सत्ता, त्या सत्तेतून परत पैसा, समाजसेवा असं काही उरलेलंच नाही असं वाटतंय प्रकाश ससाणे यांना. फेसबुकवर आणखी एक प्रतिक्रिया दीपक कोळवणकर यांची, गरिबांच्या न्याय हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण, अशी एक व्याख्या केलेली आहे दीपक कोळवणकरांनी. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या पाहुण्यांकडे, गेस्ट सेंटरला. मी सगळ्यात आधी मयुरी जगताप यांच्यापासूनच सुरुवात करणार आहे. मयुरीजी, मला कल्पना आहे आज दिवसभर तुम्हाला सगळ्याच माध्यमांनी याबद्दल विचारलेलं आहे, पण तुम्हाला पुन्हा 0 ओव्हरमध्ये बोलण्याचं एक विशेष कारण आहे. काही प्रश्न जरा आणखी पुढे जाऊन विचारायचे तर आहेतच, पण या निमित्तानं तुम्ही जे धाडस दाखवलं मयुरी, तुम्हाला कौतुकाने सांगतो, तुम्ही फक्त एकट्यासाठी धाडस दाखवलेलं नाहीये. आज यापुढे सगळ्या अशा सुना यांच्यासाठी 2 उदाहरणं असतील. वैष्णवीने दुर्दैवी रस्ता निवडला आणि तो एका दबावापोटी निवडला, पण तुम्ही म्हणजे मयुरी जगताप यांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो खरा मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या परिस्थितीला जर का अशी परिस्थिती असेल सासरी, तर तुम्ही त्याच्या विरोधात बंड करा, बाहेर पडा, सुरक्षित ठिकाणी जा, आणि माहेर तुमच्या हक्काचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक. माझा पहिला प्रश्न आहे की हे सगळं प्रकरण आज आम्हाला सगळं आत्ता कळतंय, पण तुम्हाला हे तुमच्या त्या सगळ्या काळामध्ये कळू लागलं होतं का? हे लगेच सुरू झालं लग्नानंतर की त्याला काही वेळ लागला होता? काय सांगाल? तसं म्हटलं तर ते महिन्याभरातच सुरू झालं होतं. जे की मी लग्नाआधी म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला होता, माझी लिगामेंट्स तुटली होती. तर त्याच्यानंतर 1 महिन्यानी ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन करून मी सासरी होते. त्याच्यानंतर मग तिथं माझी ज्या सासूबाई आहेत ते मला ताट घेऊन रूम मध्ये यायच्या, काय पाहिजे तुला, काय नाही पाहिजे, किंवा आंघोळ घालणे म्हणे, सगळं त्यांनी माझं केलं. त्याच्यानंतर तू का तिच्यासाठी करतीयस एवढं, तिला तिचं खाऊ देती, तिचं खाईल पेईल, स्वयंपाक करेल, तुला काय एवढी गरज चाललीये तिची, असं टॉर्चर तिने तिच्या आईला सुरू केलं. मग त्यावेळेस माझी सासूबाई पण माझ्या सोबत रडत रडत यायच्या की चल तिथं तू तुझं करून खा वगैरे, नाही का, तिथं तू डायनिंग टेबलवरती जेव. तर मी म्हणायचे माझ्यासाठी तुम्ही म्हणजे भांडू नका, मी माझी येऊन तिथं खात जाईल वगैरे असं. मग स्टार्टिंग पासूनच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून काम नाही केलं, किंवा ही साडीच अशी घालते, साडीचे ब्लाऊजचे गळेच असे असतात तिचे, मग ती सासऱ्यांसमोर जाते, मग मुद्दामूनच करते, ही पप्पांसमोर जाते वगैरे, म्हणजे असं घाणेरड्या प्रकारचे आरोप माझ्यावरती करण्यात आले.
माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण माझ्या मिस्टरांचा कधी विश्वास नव्हता या गोष्टीवरती. मयुरीजी, हे सगळं होत असताना या सगळ्या कुटुंबियांपैकी असं जाणवतंय तुमचे तेव्हाचे पती, म्हणजे मला आताची स्थिती माहीत नाही, पण ते पती सोडता शशांक, त्याचे वडील आणि सासूबाई आणि नणंद, ह्या सगळ्यांचं मात्र सारखं काहीतरी क्रिमिनल गोष्टी समोर येत आहेत. याच्यामागे नेमकं, कारण आम्हाला नीट अख्खं माहीत नाही आहे, तर याच्यापैकी कोणी स्पेसिफिक फक्त 2-3 जण आहेत का हे सगळ्याच कुटुंबाच्या या अशाच गोष्टी आहेत? कारण एकामागोमाग एक काहीतरी क्रिमिनल गोष्टी बाहेर येत आहेत. यांचं वागणं पहिल्यापासून असं होतं, कारण तुम्ही पहिल्यांदा तिकडे सून म्हणून गेला होता. हो, म्हणजे यांचं वागणं पहिल्यापासूनच असं होतं. म्हणजे दीर, नणंद, सासू सासरे म्हणा, म्हणजे आधी सासू तरी माझ्याशी नीट वागल्या, पण नंतर मुलीचं ऐकून त्यांनीही मला खूप त्रास केला. म्हणजे माझ्या चारित्र्यावरती संशय शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि सासूबाईंनी घेतला होता माझ्या. इव्हन आमच्यामध्ये भांडणं लावायची की तुझी बायको अशीच आहे तशीच आहे, तिला तू सोडून दे, आम्ही तुझं पालन पोषण करू शकतो चांगल्या प्रकारे. पण त्यांनी कधी मला म्हणजे सोडून वगैरे नाही दिलं. की ते कायम म्हणायचे की मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुम्हाला सोडून देईन, पण मी तिला नाही सोडून द्यायचे. आणि सोडून पण यासाठी दे की आम्ही तुझं एका चांगल्या मुलीशी लग्न लावू, म्हणजे मी वाईट होते, मग तुझं चांगल्या मुलीशी लग्न लावू, एका श्रीमंत घराण्यातली मुलगी आणू आपण, हिच्यापेक्षा पण भारी आणू, सगळं तुझं नीट व्यवस्थित करू, असं त्यांचं म्हणणं होतं. मयुरीजी, एकूण हा जो सारखा प्रकार समोर येतोय, काहीतरी मागण्या करणं, म्हणजे वैष्णवीच्या बाबतीत जाणवतं की पहिल्या लग्नापासूनच ते काय 51 तोळे सोनं, 10 किलो चांदी आणि फॉर्च्युनर आणि नंतरचे काय पैसे वगैरे सगळं चाललं होतं. या हगवणे कुटुंबियांना, विशेषतः शशांकचे वडील शशांक आणि बाकीचे सगळे कुटुंबीय, यांना कोणती तरी मोठी आर्थिक झळ पोहोचली होती का? एखाद्या कुठल्या तरी प्रकरणामध्ये मोठा आर्थिक तोटा झाला होता का, की ज्यामुळे त्यांना पैशाची एवढी गरज पडत होती? नाही, म्हणजे मी जरी जोपर्यंत त्या घरात होते तर त्यांचं सगळं म्हणजे व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होतं. मग त्यांना इतकी गरज का पडली ते नाही माहिती मला. तुम्हाला तुमच्याही मागे लागले होते किंवा तुम्हालाही त्रास दिला होता त्यांनी काही काही गोष्टी आणण्यासाठी वगैरे? म्हणजे जे काय जे चांदीच्या ज्या मूर्त्या आहेत, लक्ष्मी आहेत, जे गौरई म्हणतो आपण त्यांना, त्या आहेत त्या म्हणजे माझ्या सासूबाई म्हटल्या होत्या की एक गौरई वैष्णवी आणेल, एक गौरई मयुरी आणेल. तर पण मग नंतर मग आता असं 4-5 दिवसापूर्वी कळालं की माझ्या सासूनी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला तिच्याकडून एकही गौरी नकोय, तूच द्यायच्या दोन्ही गौरया आणि तूच सांगू शकशील की ह्या माझ्या गौऱ्या आहेत. पण माझ्या आईनी गुगल पे करून त्यांना त्याचे पैसे पण पाठवले होते. त्यांनी आमच्याकडे ते पैसे पण मागितले होते की गौऱ्यांसाठी तुम्ही पैसे द्या, म्हणून आम्ही दिले पण होते त्यांना पैसे. आणि मयुरी, म्हणजे आणखी बाकीचे पाहुणे त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न घेईन आणि नंतर मी पुन्हा तुमच्याकडे येईन. या सगळ्या प्रकरणामध्ये 2 प्रमुख व्यक्ती ठरतात की ज्या त्या अर्थानं कुटुंब प्रमुख आहेत. एक शशांक आणि एक आहे राजेंद्र हगवणे. या 2 व्यक्तींबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचा अनुभव कसा राहिला आहे? मिळालेली माहिती अशी आहे की तुम्हाला मारहाण तुमच्या धाकट्या दिराने म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याने केली. हे फारच विचित्र आहे. एक तर मुळात हा सरळ सेक्शुअल ॲब्यूजमध्ये जाऊ शकतो, त्याच्या तर वेगळ्या केसेस त्याच्यावरती होतील, तुम्ही परस्त्रीला थेट मारतायत, पण त्याला वेगळा कंगोरा असा आहे की तुम्ही तुमच्या मोठ्या वहिनीला मारताय. तर हे सगळं कसं काय शक्य झालं? या बाबतीत राजेंद्र हगवणे काही करायचा नाही? ते पण मारायला यायचे, ते पण त्याच्यात सामीलच होते की ते पण मला मारायला यायचे. जर 4 जण एका मुलीला जर मारत असतील तर ती मुलगी काय करू शकणार आहे त्या 4घांसोबत? आणि हे पण यावेळी मारायचे की माझे मिस्टर कधीच घरी नसायचे. त्यावेळी ते अंदाज घेऊन मला त्यावेळेस ते मारहाण करायचे. आणि इव्हन कधी जरी माझे मिस्टर घरी असले तरी त्यांनी मला आणि त्यांना सुद्धा म्हणजे स्वतःच्या लेकाला सुद्धा त्यांनी खूप बेदम मारहाण केलेली. मयुरीजी, शशांक किंवा राजेंद्र यांना मुद्दा असा की हो, बोला पूर्ण करा. म्हणजे जी वहिनी असते ती आईप्रमाणे असते, पण मला तो कधी आदर शशांक हगवणेकडून मिळाला नाही. इव्हन तो मला वहिनी सुद्धा ह्या आवाजाने त्यांनी मला कधी आवाज नाही दिला, तो माझ्याशी कधी बोललाच नाही. पण जर माझी लेडीजची जर कधी भांडणं चालू असेल तर तो कायम मध्ये दगड घेऊन येणार, काठी घेऊन येणार आणि म्हणजे असे करून तो मारहाण करायचा. मग तिकडून सासरे पण यायचे, ते पण मारायचे, असं मारहाण चालूच होती त्यांची.
मयूरजी, आता कसा म्हणजे माणूस असतो बघा की या मंडळींना आपण एकीकडे दृश्यांमध्ये आम्हाला जो वेडिंग अल्बम आम्ही बघतोय त्यामध्ये अजित पवार आहेत, बाकीचे राजकारणी नेते, त्यांच्याबरोबर आम्हाला हा शशांक दिसतोय, राजेंद्र हगवणे दिसतोय, आणि नंतर आम्हाला एकदम एक चित्र मयुरी जगताप सांगतात किंवा जे वैष्णवीकडनं लक्षात येतं ते असं की ही माणसं एकीकडे मोठ्या पदांवर पण आहेत आणि नंतर ते मारतात, आपल्या बायकोला मारतात किंवा सुनेला मारतात. हे एकाच वेळी कसं, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वगैरे होता त्यांच्यामध्ये? त्यांचं कसं होतं म्हणजे त्यांना एका प्रकारचा माज होता की आम्ही कोणालाही सहज विकत घेऊ शकतो, आमची ताकद खूप मोठी. म्हणजे इव्हन मला सासरे सारखे कायम म्हणायचे, या तालुक्यात सगळे लोक मला घाबरतात, माझी ताकद खूप मोठी आहे, माझ्या पुढे कुणी येऊ शकत नाही, माझी पोच खूप मोठी आहे. आणि ज्या प्रकारे ज्या सासूबाई मला कायम म्हणायच्या की तू आमचं काय वाकडं करू शकत नाही, तुझ्यावरती जो बाप बसलेला आहे तो माझा भाऊ आहे वगैरे. आणि शशांक हगवणे पण म्हणजे कायम, म्हणजे तो न बोलून त्यांनी मारहाण चालू केलेली आहे कायम, त्याचा रोल नसतानाही. बरं मयुरीजी, एक खरंच हे धक्कादायक यासाठी आहे की म्हणजे बोला वहिनीला बोला, पूर्ण करा. जो वहिनीला मारू शकतो तो बायकोलाही मारूच शकतो. हो, अगदीच खरं आहे मयुरीजी. मी तुमच्या मनातला त्रागा आम्ही सगळे समजू शकतो. काल परवापासून सगळीकडे हीच चर्चा आहे आणि त्या बाबतीत तुमचं कौतुक यासाठी होतं की तुमच्या पावलावर जर का वैष्णवीने पाऊल ठेवलं असतं, तिने तुमची मदत घेतली असती, तुमच्याशी मन मोकळं केलं असतं, थोडंसं धाडस दाखवलं असतं, तर कदाचित वैष्णवी आपल्या बाळासह कसपटेंच्या घरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल असती. कदाचित एवढा मोठा विषय झाला नसता. मयुरीजी, तुम्ही आमच्याबरोबर राहाच. आपल्यासोबत आता आहेत डॉक्टर आशा मिरगे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि शिवाय रुपाली ठोंबरे आहेत, ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. आणि हे बाळ जे आज कसपटेंच्या घरी गेलं त्यामध्ये अजित पवारांनी त्यांच्याकडे ती जबाबदारी सगळी दिली होती ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या. मी पहिल्यांदा रुपाली ठोंबरेंकडे जाईन. रुपाली, जे सगळं प्रकरण झालं, हे बाळ सुद्धा आता त्याच्यात सुद्धा एक पुन्हा रहस्य आहेच की कुठल्या तरी अज्ञाताकडनं फोन येतो. यामध्ये एक निलेश चव्हाण नावाचं एक पात्र आहे, त्याची जरा थोडी क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. काय नेमकं चाललंय काय? म्हणजे आता फक्त 3 जणांना अटक घेतलेली आहे. एक करिश्मा जी नणंद आहे, 2 शशांक जो वैष्णवीचा नवरा, आणि सासूबाई. अजून 2 जण फरार आहेत. त्या बाबतीत काय बोलायचं ते आमचं काल बोलून झालेलं आहे चर्चेमध्ये. पण बाकीचे कोण कोण घटक आहेत? एक लहान बाळ इतके दिवस अज्ञाताकडे राहतं आणि या बाबतीत कुणाला काही बोलायचं नाहीये. पोलिसांना काही बोलायचं नाही, राजकारण्यांना काही बोलायचं, जणू काही मूल सोपवला, आता झाला, सगळा विषय संपला. हे प्रकरण दाबायचा का प्रयत्न होतोय रुपालीजी? तुम्ही कालपासून हे प्रकरण जे माध्यमातून उचलून धरलं, खरं तर मला या प्रकरणाची माहिती तुमच्या माध्यमातूनच कळाली. राजेंद्र हगवणे हे आमचे पदाधिकारी आहेत हे काल आम्हाला कळलं. मी कालही जबाबदारीने सांगितलं की ते आहेत का नाही मला माहित नाही, परंतु कालचा तुमचं हे सगळं माध्यमावर झाल्यानंतर मी जेव्हा रात्रीतनं ही सगळी माहिती घेतली तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फक्त राजकीय कार्यकर्ते म्हणून आमच्या पक्षाचे होते, म्हणून त्वरित पक्षाशी बोलून त्यांना कार्यकर्त्या पदावरनं सुद्धा हकलपट्टी करा, कारण का त्यांनी केलेलं कृत्य हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट होती. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या मयुरी जगताप तुमच्या समोर आहेत त्यांच्या त्या जावई होत्या. खरंच मयुरीचं कौतुक आणि अभिनंदन आहे, कारण का त्यांनी अजून तुमच्या समोर ही व्यथा मांडली. थोडीशी ताकद अशी जर वैष्णवीला मिळाली असती तर आज वैष्णवी आपल्या समोर जिवंत असते. आता तुम्ही मगाशी सांगितलं की आत्महत्येला प्रवृत्त करणे हा एक हुंडाबळी आहे, म्हणून त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये सासूला, नंदेला आणि नवऱ्याला अटक झाली. फरार कोण आहे? हगवणे, राजेश हगवणे आणि हगवणे. त्यांच्याही मुसक्या 2 दिवसात आवळल्या जाईल. परंतु हे 9 महिन्याच्या बाळाचा खरं हगवणेच परिवाराने कसपटांकडे देणं गरजेचं होतं, कारण का बाळाचे नॅचरल गार्डियन्स त्याचे वडील हे जेलमध्ये आहेत, आई या जगात नाहीये, सासू जेलमध्ये आहे आणि सासरे हे फरार आहेत. त्या अनुषंगाने वास्तविक पाहता हे बाळ छोटस कसपटे दादांकडे जाणं गरजेचं होतं, परंतु कसपटे परिवाराने माध्यमाच्या समोर ही व्यथा मांडली. आणि म्हणून मी काल सांगितलं की उद्या सकाळपर्यंत ते बाळ 100% कसपटा दादांकडे असेल. आता याच्यामध्ये लिगल पार्ट जर आपण बघितला तर पोलिसांना अधिकार नाही मुलाचा ताबा कोणालाही देण्याचा. आता मग लिगल मध्ये थोडस
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं जर आपण बेकायदेशीरपणे जरी मुलाला त्या कसपटे दादांकडे पोहोचवलं तर ते एक न्यायिक काम आहे. त्याच्यासाठी माझ्याकडनं बेकायदेशीर कृत्य झालं तरी चालेल, परंतु ते बाळ त्या कसपटे दादांकडे पोहोचलं गेलं पाहिजे. तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून हगवणे कुटुंबाला एक चेतावणी दिली की जर हे बाळ तुमच्या कुठल्या हगवणे परिवाराकडे सापडलं तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई. चला, किमान त्यानिमित्तानं बाळ तरी आलेला आहे. मी आणखी तुमच्याकडे काही प्रश्न विचारायला येईन रुपालीजी. आपल्याकडे मला वेळेच्या मर्यादेत सगळ्यांकडे जायचंय, मला मयुरीताईंकडे पण जायचंय. त्यापूर्वी डॉक्टर आशा मिरगेंकडे मी जातोय. डॉक्टर आशा मिरगे, प्रकरण आता सगळ्या बाजूने तुम्ही पाहिलेलं आहे, तुमचं पहिलं याबद्दलचं विश्लेषण काय? नमस्कार प्रसन्ना, मी विनंती करेल तुम्हाला की 2-1 मिनिटं मला द्या. 1 बोला. सेकंड, मी प्रथम त्या मयुरीचं कौतुक आणि अभिनंदन करेल तिच्या धाडसाचं, आणि आज ज्या पद्धतीने तिने ते मांडलं त्या तिच्या हुशारीचं सुद्धा. खरंच मुलींनी अशी भूमिका घेऊन स्वतःचा जीव वाचवायला पाहिजे आणि आई वडिलांची लेख वाचवायला पाहिजे. 1 आता काय परिस्थिती आहे, जसा बलात्काराचा दहशतवाद या समाजात फोफावलेला आहे, अगदी तसाच हा हुंडाबळीचा अक्राळ विक्राळ राक्षस हा आपल्या समाजात फोफावलेला आहे. बरोबर. आणि मग त्याला आता जोड मिळते आहे राजकीय दहशतवादाची. मी अत्यंत जबाबदारीने शब्द वापरते. कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना असा दहशतवाद पसरवा असं सांगत नसतो, परंतु जसं आपण म्हणालात की कुठला चेक नसतो का यावर, तर ते कार्यकर्ते समाजात, म्हणजे मी अगदी जबाबदारीने सांगते की आम्ही हळदी कुंकाला जर गेलो तर सगळ्यात जास्त दागिने घातलेली, सगळ्यात लंब्या गाडीत आलेली आणि सगळ्यात जास्त भाव घेणारी महिला जी असते, तिला विचारलं तुमचे हे काय करतात, ती म्हणते राजकारण करतात. म्हणजे काय करतात, म्हणजे ते कुठल्या तरी नेत्याला धरून असतात, तो नेता माझ्या खिशात आहे असा आव समाजात आणतात आणि समाजातल्या छोट्या मोठ्या लोकांची, आणि जसं तुमच्या प्रतिक्रियांमध्ये आलेलं आहे, ससानेंनी लिहिलं, हवीदादांनी लिहिलं की गरिबांच्या जमिनी लाटून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून झालेल्या छोट्या मोठ्या चुकीला कॅश करून काही ठिकाणी भूखंड माफियाज असतात, यातून ते पैसा काढतात. शरदचंद्रजी पवार जुन्या काळात म्हणायचे 80% समाजकारण 20% राजकारण. मला आपण सामाजिक कार्यकर्त्या म्हणता, मी खरं तर स्त्रीरोग तज्ञ आहे, पण मला अभिमान वाटतो की मी सामाजिक कार्यकर्ते. पण आता 80% अर्थकारण आणि 20% कारणच नाही. मिरगेजी, आता हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, सगळं राजकारण आणि अर्थकारण, पण मिरगेजी याच्यात एक आणखी एक मुद्दा आहे, आणि मी पुन्हा सांगतो, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही, सगळ्याच पक्षांमध्ये अशी माणसं शोधून दाखवता येतात. एक काळ होता की ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार होतं आणि जिल्हा जेव्हा संमेलनं वगैरे व्हायची पक्षाची, त्याच्यामध्ये सगळ्या सोन्याच्या लगडी गळ्यामध्ये असलेल्या लोकांच्या बाबतीत शरद पवारांना दखल घ्यावी लागली होती आणि सांगितलं होतं की जरा साधेपणाने वावरा, आपण अशा प्रकारे असं सोन्याचा जाहीर प्रदर्शन ठेवलेलं नसतं. ते पण मला या निमित्तानं तुम्हाला मिरगेजी एक म्हणायचंय की आज अजित पवारांच्या, म्हणजे हा जो कोण आहे हगवणे, तो काय राष्ट्रवादीचा कोण कार्यकर्ता होता किंवा नव्हता, पण फक्त राष्ट्रवादी अजित पवार आज दिसतंय म्हणून अजित पवार होते. हा माणसाचे संबंध सगळे पहिल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून होते. वाल्मिक कराड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत नव्हता, तो आधीच्याच राष्ट्रवादी सोबत होता. जेव्हा धनंजय मुंडे आले होते तेव्हा इतरांकडे बोट दाखवताना थोडी 2-3 बोटं जरा आपल्याकडे पण दाखवणार आहात मिरगेजी तुम्ही? मान्य आहे. प्रत्येकच पक्षात, मी आता तुम्हाला उदाहरण सांगते की सत्ता आणि सत्तेतून आलेला पैसा म्हणजे काय. मयुरीने फार सुंदर शब्द वापरला, माज, गुंडगिरी, अधिक दादागिरी. मी उदाहरण देईल तुम्हाला. उन्नावला एका आमदारांनी आणि त्याच्या पुत्राने एकत्रित मंदिरात रेप केला. कुठं आहे ती केस, काय झालं, कुठलं कन्व्हिक्शन, काही नाही. मिश्रा नावाचे एक गृहराज्यमंत्री होते सेंटरचे, त्यांच्या पुत्रांनी शेतकरी आंदोलकांवर अक्षरशः गाडी चालवली. कुठं आहे ती केस, काय झालं पुढं, माहित नाही. आता पोर्शे कार हिट अँड रन वालं सुनील टिंगरे नावाच्या एका खरंच लोकप्रतिनिधींनी फोन केल्यामुळे ससून मधला ब्लड रिपोर्ट बदलला. वाल्मिक कराडचं उदाहरण तर आपणच दिलं. प्लस आता दीपक मानकर नावाचे, आता पुण्याच्या याचे अध्यक्ष होते कुठल्या तरी पक्षाचे, त्यांचा कोट्यावधीची खंडणी म्हणून राजीनामा द्यावा लागला. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की सोफिया कुरेशी, जिने जीव धोक्यात घालून आज ते सिंदूर हे केलं, त्याच्यात एक कोणीतरी विजय शहा एसीत बसून सांगतो की ती अशी आहे ती तशी आहे. कशाच्या भरोशावर, माजाच्या भरोशावर. कसला माज,
राजकारणाचा, सत्ताकारणाचा आणि पैशांचा. एकच उदाहरण नाहीये. ठीक आहे, मला मिरगीजी मला सरण तुमचा सूर दिसला, मला सूर दिसला तुमचा, पण याच्यामध्ये एक अडचण सुद्धा अशी होते आणि या बाबतीत मात्र रुपाली असतील, नाही तर तुम्ही असाल, नाही तर अन्य कोणतेही नेते असतील. मुळात सगळेच पक्षांमधल्या नेत्या कदाचित इकडे शिव्या खातात, टीका टिप्पणी सहन करतात, पण त्यांचा तिकडे वरचष्मा चालतच नाही. जिकडे महिला अध्यक्षाला तिकीट वाटपामध्येच रोल दिलेला नसतो, महिलांना फारशी तिकीटच वाटप होत नाहीत, तिकडे त्या बोलणार काय आणि करणार काय, कारण त्या बाबतीत सगळे पक्ष हे एकाच पक्षाचे आहेत, पुरुष पक्षाचे आहेत. मी पुन्हा एकदा मयुरीकडे जातो. मयुरी, या निमित्ताने विचारायचं, हा जो सगळा राजकीय वरचष्मा या हगवणे कुटुंबियांचा दिसतोय, ज्याचा त्यांना काय तुम्ही म्हणाला तसा माज होता, असे कोणी राजकारणी घरी यायचे का? त्यांच्याकडे खरंच अशी पदं होती का? व्यवहार काय चालायचे? सोर्स ऑफ इन्कम काय होतं? सोर्स ऑफ इन्कम म्हणजे जे शशांक हगवणे वैष्णवीचे पती जे होते त्यांचे जीसीपी पॉकलँड वगैरे हे होते आणि प्लॉटिंग जे असतं म्हणजे जागेचे जे प्लॉटिंग करून जागा विकणे, जागा खरेदी करून विकणे वगैरे, त्यांचा सोर्स ऑफ इन्कम म्हणजे तितकाच पाहिलेला आहे मी. मर्जी, तुमच्याकडे सुद्धा अशी पैशाची वगैरे मागणी होत होती का? आता तुम्ही तुमच्या म्हणता की नवऱ्याने सहकार्य केलं, पण सासू सासऱ्यांकडून हा दबाव असायचा किंवा शशांकडून? मागणी नव्हती, पण कारण की म्हणजे माझं पाठबळ नाही आहे अजिबात, म्हणून माझ्या लग्नामध्ये माझ्या आईनी थोडाफार खर्च देऊन उचलून लग्न जे दिलं होतं आणि हगवणे कुटुंबाने ते करून घेतलं होतं लग्न, कारण की त्यांचे खूप खूप मोठे नेते वगैरे येणार होते, मग त्यांना ते छोटं लग्न मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतःच ते मोठं लग्न करून घेतलं होतं. त्याच्यानंतर जो लग्नामध्ये जो खर्च झालेला आहे तो माझी नणंद आणि माझे जे दीर आहेत ते म्हणजे वारंवार काढून दाखवायचे की माझ्या बापानी 2 कोटी रुपये खर्च केलेला आहे. म्हणजे इव्हन ते चौकीत म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये असून सुद्धा म्हणजे जी करिश्मा हगवणे आहे ती कायम तिथं बोलायची की माझ्या बापानी 2 कोटी रुपये खर्च केलेला आहे यांच्यासाठी वगैरे, नाही का, असं ते कायम मला बोलून दाखवायची. किंवा आम्ही म्हणाल तसं वागलं पाहिजे, आम्ही तुला करून आणली आहे, असं या प्रकारे. आणि ज्या चांदीच्या मूर्ती आहेत त्यांची मागणी आम्हाला. मयूरजी, यामध्ये जसं तुम्ही शशांकचं सांगितलं तसं सासऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत काय होता? नाही, त्यांचा काहीच नव्हता. आणि एक इकडे मयूरजी एक प्रश्न असा पडतो की या प्रकरणामध्ये तुमच्या नवऱ्याबद्दल ना कधी वैष्णवीने काही तक्रारी केलेल्या आहेत किंवा कोणाशी काही बोललेली आहे, तुमचा तर प्रश्नच नाही, तुम्ही तर म्हणताच आहात की त्याच्यामुळे तुम्ही माहेरी परत येऊ शकला. मग तुमच्या नवऱ्याने सासऱ्यांबरोबर जाणं जर का टाळलं असतं तर जास्त बरं झालं नसतं का? आज कारण नसताना या प्रकरणात जी काही होते, मला माहिती आहे त्या तुमच्या नवऱ्याचा कसा अनुभव राहिलेला आहे, पण यामध्ये आता शशांक अटकेत आहे, आई अटकेते आणि नणंद अटकेते, सासरा आणि तुमचे पती मात्र ॲब्स्कॉन्डिंग आहेत. काय झालं नेमकं? नक्कीच मी सांगेल याच्यामध्ये की आता स्वतःचे आई वडील जर मुलाला इतके त्रास देत असेल की म्हणजे त्याचं खाणं पिणं बंद करत असतील किंवा बाहेर जर व्यवहार बसत असतील तर ते कॅन्सल करत असतील, मग आम्हाला इन्कम सोर्सच नाही ना कुठे. आणि त्याच्यानंतर आम्ही हे पण सोडून दिलं होतं, मध्ये मध्ये त्यांनी राजकारण पण सोडून दिलं होतं, ते राजकारण पण करत नव्हते की म्हणजे तिथं आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये सगळं झालं होतं की जे काय माझ्यासोबत वागलेत सासरे म्हणा दीर म्हणा, त्याच्यानुसार ते पण मध्ये मध्ये जे बंद झाले होते करायचे. पण हे स्वतःहून माझ्या मिस्टरांशी बोलायचे, तू आमच्यामध्ये ये, नाही का, आम्ही तुला हे सगळं मिळवून देऊ, आमच्या हातात आहे ते. किंवा ते ऑफिस जे आहे आमचं राष्ट्रवादीचं ते पण तिथं पण ते जात नव्हते, यांनीच म्हणजे नाही का, चल तू तिथं जात जा, आम्ही तुला हक्काचं देणार आहे वगैरे, हे नंतर त्यांनी चालू केलं असं. आणि मग त्याच्यानंतर मग माझे मिस्टरांना कुठंच म्हणजे हे म्हणजे इन्कम सोर्सच नाही, तर मग त्यांच्याकडे जाणं त्यांना म्हणजे भागच पडलं म्हणून थोडक्यात. आणि मी वारंवार सारखं म्हणायचं त्यांना की तुम्ही नका फिरत जाऊ की सासऱ्यांसोबत, पण असं होतं ना की मी ही आई वडिलांपासून तोडतीये वगैरे, पण का तोडतीये आई वडिलांपासून? तेवढे तुम्ही आम्हाला त्रास म्हणजे एका सुनेला तेवढा तुम्ही त्रासच दिलेला आहे म्हणून. हा मयुरींचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे सगळं प्रकरण होत असताना कदाचित प्रेक्षकांचा असा समज होऊ शकतो की सगळंच हगवणे कुटुंब असं आहे. त्याच्यापैकी एक अपवाद जो मयुरींच्या सांगण्यामुळे कळतोय तो असा
की किमान त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत तरी सरसकट चित्र रंगवलं जाऊ नये, जो त्यांचा मोठा मुलगा ज्याच्याशी लग्न झालं, कारण त्या मोठ्या सून होत्या कुटुंबियातल्या. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. मी पुन्हा एकदा रुपाली ठोंबरेंकडे जातो. रुपालीजी, सगळ्याच पक्षांमध्ये, म्हणजे आपल्याला नावं नको गेला पण तुम्ही पुण्याच्या, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ही अशी काही प्रकरणं आपापली चालू असतात, ती फक्त बाहेर येत नाहीत. काही ठिकाणची केवळ तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो. काही आठवड्यांपूर्वी असाच एक मृत्यू झाला होता की जो संशयास्पद आत्महत्याचा आहे पण दाखवला गेला आकस्मिक मृत्यू, अशी सुद्धा चर्चा होती. अंजली दमानेंनी ट्विट केलं होतं. हे सगळीकडेच चालू आहे, मग बाहेर कधी येणार? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या, हे जे काही हुंडाबळीचे विषय आहेत, आत्महत्या प्रवृत्त केलं जाते, त्याच्यामध्ये जी लोक आहेत ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असली तरी नेत्यांना माहिती नसतं ना की हे घरी काय वागताय, हे सुनांना सांभाळत आहेत का, नाही सांभाळत आहेत का. मुळामध्ये जे राजकीय पक्षामध्ये काम करतात त्या पदाधिकाऱ्यांचं, लोकप्रतिनिधींचं काम आहे की आपण जेव्हा समाजामध्ये संदेश देतोय तेव्हा पहिलं आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. राजेंद्र हगवणेंच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं की हे समाजाला फार सुधारवणं म्हणजे मेसेज देण्यापेक्षा यांनी यांच्या मुलाला विकायला काढलं होतं आणि सुनांकडनं पैसा घ्यायचा, ही विकृती त्यांची दिसून येते. त्याच्यामुळे हे असे काय फक्त राजकीय पक्षातच लोक नाहीयेत, अनेक लोक जी अशी आहेत की जे सुनांचे आतोनात हाल करतात. त्याच्यासाठी डोमेस्टिक. पण रुपालीजी, एवढी सगळी जाणीव आहे तुमच्यासारख्या, तुम्ही तर यापूर्वी अनेक पक्षात असताना सुद्धा तुम्ही नेहमी असा लढा दिलेला आहे, पण मग या प्रकरणाच्या बाबतीत अजित पवारांनी सुरुवातीलाच हस्तक्षेप केला असता, तुम्ही असाल किंवा रुपाली चाकणकर असतील, कुणाला का होईना घेऊन त्या घरामध्ये जाणं, त्या तिकडे काय नेमकं झालंय, त्या बाळाचं काय झालेलं आहे, हा मधला जो सगळा काळ गेला ज्याच्यामुळे जास्तीत जास्त टीका दिली, टाळता आलं असतं तुम्हाला जर आधीच हस्तक्षेप करायला दिला असता तर? आम्हाला जर म्हणजे मी तुम्हाला पुन्हा सांगते जबाबदारीने की आमच्या पक्षाचे नाही म्हणून आम्ही जबाबदारी त्या बाजूला सारू शकत नाही. परंतु जर हगवणे यांच्या लग्नामध्ये अजितदादा त्या कसपटेंना विचारतायत यांनी काही मागितली का तुम्ही दिली. आता साहजिकच कसपटेंनी प्रेमापोटी सांगितलं की आम्ही पोरीला दिली, परंतु जेव्हा हगवणे त्रास द्यायला लागले, मुलगा असेल सासू सासरे असेल, त्यातल्या एकाही सुनेने जर अजितदादांकडे ती तक्रार केली असती, समजा ती नसती केली तर ती पोलिसांकडे तक्रार आली असती किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जरी कळालं असतं ना तर हे आम्ही थांबवलं असतं. कारण का काल मला कळलं. ठीक आहे, मिरगेंना बहुधा उत्तर पटलेलं दिसत नाहीये. मिरगेजी, तुम्हाला असं का वाटतंय, काय झालं नेमकं, प्रतिक्रिया तुमची अशी काय? नाही मला पटलं नाही याच्यासाठी की मयुरी सांगेल तुम्हाला, नोव्हेंबर 24ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं, आज हे ऑन एअर, नोव्हेंबर 24ला मयुरीनी स्वतः राज्य महिला आयोगाला तक्रार केली होती. अध्यक्ष मॅडमनी पौड पोलीस स्टेशनला ऍक्शन करण्याची काहीतरी सूचना दिल्या होत्या आणि दुर्दैवानं आपण जसं म्हणतात तसं त्याचा पाठपुरावा पक्षातून, समाजातून, लिगल लोकांतून आणि खरंच मी म्हणेल पुण्यासारख्या फुले शाहू आंबेडकर जगणाऱ्या आणि सावित्रीबाईला मोठं करणाऱ्या शहरात जर असं होत नसेल तर आमच्या खेड्यांमध्ये काय होत असेल प्रसन्ना, याचा विचार करा तुम्ही. याच्यासाठी मला वाईट वाटलं. त्यांचा पाठपुरावा होणं हे गरजेचं आहे. कुठं आहेत साध्या राज्य महिला आयोगाला सदस्य होत्या माझी, तर त्या पूजा चव्हाणच्या केसमध्ये त्या विद्यमान मंत्रीला संजय राठोडला सळो की पळो करून सोडणाऱ्या चित्रावाग आता कुठं आहेत? रोज दिसायला पाहिजे, त्यांनी भांडायला पाहिजे. आता तर त्या बीजेपीच्या आमदार आहेत. मला या सगळ्यांकडून म्हणजे रुपाली असतील, चित्राताई असतील, रुपालीताई असतील, मी असेल आणि आता तर मयुरी असेल, ती तर सफरर आहे. आम्ही सगळ्यांनी हातात हात घातल्याशिवाय. ठीक आहे, मला एक शेवट कार्यक्रम करताना मला मयुरी यांच्याकडे जायचं, एक प्रतिक्रिया गेला. मयुरीजी, यानंतर तुम्ही तुमचं दिशा कशा प्रकारे पाहताय, कारण हा खरं तर तुमचा व्यक्तिगत खाजगी प्रश्न आहे, पण मी तो विचारतो यासाठी, हा कार्यक्रम बघणारे आणि वैष्णवी सारख्याच परिस्थिती उद्भवणारे असंख्य घर आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही जो निर्णय घेतला तो अनेकांना एक दिलासा देणार आहे की असा निर्णय घेता येऊ शकतो, आपण वेगळे होऊ शकतो. माझा आपल्याला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्यासाठी काय ठरवलेलं आहे आणि तुम्ही काय सांगाल अशा महिलांना की ज्यांना कदाचित सासरी असा त्रास होतोय? मी याच्यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की जर मुलींना त्रास होत असेल तर तो त्यांनी त्यांच्या आईवडिलांपर्यंत तो त्रास सांगावा आणि आईवडिलांनीही विचार करावा की आपली मुलगी म्हणजे
आईवडिलांना पण वाटतं ना की आपली पोरगी पण कुठेतरी चुकत असेल किंवा काय. ठीक आहे, मुलगी चुकत असेल, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, वारंवार नाही चुकणार ना. मग त्याच्यावरती पण आईवडिलांनी आक्षेप घ्यावा की काय चुकीचं आहे, काय बरोबर करूनच हे पुढे चालू ठेवा. कारण की आपला समाज असा आहे की पोरगी माहेरीच राहते किंवा तिला नीट सांभाळ करत नाही वगैरे, किंवा आई वडिलांची इज्जत जाते, या भीतीनुसार सगळेच त्या दबावाखाली दबून राहतात. त्यामुळे हे न करता आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि जे काय आता म्हणजे प्रेमविवाह असतो किंवा प्रेम प्रकरण असतात, म्हणजे ह्या गोष्टींना बळी पडू नये की तो खरंच तुमच्यावर प्रेम करतो का, किंवा जर खरं प्रेम करत असेल तो कधीच मागणी नाही करणार की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे. तो मुळात म्हणेल की मला तुमचं काही नको, मला एक तुमची मुलगी आणि फूल आणि नारळ मला द्या, मी इथून तिला अशी घेऊन जातो. हे हुंडा वगैरे ते सगळं आता बंद झालं पाहिजे. मयुरीजी, तुम्ही हे जे सांगितलेलं आहे हा आत्ताच्या अख्ख्या कार्यक्रमातलं सार आहे आणि हे कोणीतरी अनुभव घेतलेल्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असेल. तुम्ही जर का हा कार्यक्रम बघणाऱ्या सून असाल तर तुमच्या पाठी सासर चांगलं असेल तर प्रश्नच नाही, नाहीतर माहेर तुमच्या मागे आहे आणि तिथे सुद्धा अडचण आली तर व्यवस्था तुमच्या मागे आहेत. ही सगळी मंडळी जी तुम्ही बघताय त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिलं पाऊल उचलू शकता. तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का अशा मुलीचे पालक असाल तर तुमची जबाबदारी जास्त आहे. सासरी पाठवलेली मुलगी म्हणजे आता तिकडनं तिची तिरडी जाणार, हे सगळे जुन्या काळचे विचार होते. तिचा तुमच्यावर आणि घरावरती तेवढाच हक्क आहे जेवढा तुमच्या मुलाचा किंवा तुमचा आहे. त्यामुळे तुमची दरवाजे बंद करू नका. आणि तिसरी गोष्ट, सासू सासऱ्यांसाठी तुमचं एक आनंदाचं घरकुल बनवा, त्याला कोंडवाडा बनवू नका की जो आपल्याला या हगवण्यांच्या घरात बघायला मिळाला. मयुरीसारखा रास्ता निवडा. मयुरीचा पर्याय हा खरा पर्याय आहे. वैष्णवीला दुर्दैवाने तसं करावं लागलं, त्याचं समर्थन नाही, मात्र त्याचवेळी सहानुभूती तिच्या बाबतीत ठेवूया. या सगळ्यांचे आभार. मयुरी, तुमचे खास आभार आणि बाकीच्या आपल्या या सगळ्या पाहुण्या होत्या त्यांचे सुद्धा आभार. आजच्या 0 आवरचा शेवट आम्ही सुना आणि सासरची मंडळी या दोघांना एक त्याला संदेश म्हणा, त्याला आवाहन म्हणा देऊन करतोय. खरं तर तो संदेश नाही तर आमचं आवाहन आहे. आधी बघूयात महाराष्ट्राच्या त्या सर्व लेकी ज्या लग्न करून सासरी गेल्या आहेत किंवा नजीकच्या भविष्यात जाणार आहेत, त्यांच्यासाठी आमचा हा आग्रहाचा सल्ला. लग्न म्हणजे एक सुंदर नात्याची सुरुवात आहे हे खरंच, पण तो कोंडवाडा होत असेल तर तिथे राहायची गरज नाही. तुमची ओळख, तुमचं करिअर लग्नानंतरही अबाधित राहिलं पाहिजे हे आम्ही आधी स्पष्ट करू इच्छितो. त्याचा किंवा तिचा स्वभावच तसा आहे असं स्वतःला समजावून गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. एबीपी माझाचं सुनांना आवाहन, सासरचे त्रास देत असतील तर पोलिसात तक्रार करा. अशा प्रकारची तक्रार पोलीस नाकारू शकत नाहीत. लग्न झाल्यावर माहेर सुटला असा समज अतिशय चुकीचा आहे. वेळ पडल्यास माहेर परतण्यात काहीच चूक नाही. सासरच्यांचा छळ सहन करणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जपणं नव्हे, हे सगळ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे आणि माहेरच्यांनी हे आपल्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या स्वाभिमानात, तुमच्या सुरक्षेतच आहे. दरम्यान ज्यांची संख्या 100% सुद्धा नाही आहेत अशी सुद्धा माणसं आहेत, ते लोक अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत जगतायत. अशा सासरच्यांना देखील आम्ही आवाहन करतोय, असे सासरचे की ज्यांच्याकडनं असे हगवण्यासारखे प्रकार घडतायत. लग्न करून सून घरी आल्यावर तिला मुलीसारखंच वागवा. तुमच्या घरातल्या पद्धती कळायला, त्याची सवय व्हायला सुनेला वेळ लागणार हे समजून घ्या. आजच्या काळातली मुलगी आहे, तिच्या स्वतःच्या आकांक्षा अपेक्षा आहेत. स्वतःमध्ये बदल करण्याची अपेक्षा केवळ सुनेकडून नको, तुम्ही देखील ती तयारी ठेवा. सुनही शेवटी माणूस आहे, तो रोबोट नाही, त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुनेला सन्मानाची आणि समान वागणूक देणं हा पर्याय नव्हे तर कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. सून आणि तिचं माहेर म्हणजे एटीएम किंवा लॉटरी नव्हे, हुंडा घेणं गुन्हा आहे हे लक्षात घेऊन द्या. सासू सासरे दीर नणंद सुनेला त्रास देत असतील तर पतीनं पत्नीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. पत्नी ही पतीच्या भरवशावर तो माझ्या बाजूने उभा राहील हे गृहीत धरून सासरी येते, तिचा भ्रमनिरास करू नका. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीशी बोलताना म्हटलेलं आहे, माझा नवरा माझा राहिला नाही, त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा. तेव्हा प्रेक्षक, कुठलंही नातं 2 गोष्टींवर टिकून असतं, विश्वास आणि सन्मान. नात्याच्या नावाखाली छळ किंवा अत्याचार सुरू झाले तर ते नातं कोमजू शकतं आणि फूल एकदा कोमजलं की मग कितीही शुद्ध पाण्यात ठेवा, ते
पुन्हा टवटवीत होत नाही. काही केसेसमध्ये तर अख्खं झाडच मरून पडतं. तसं कुणाच्याच बाबतीत होऊ नये म्हणून ही आजची चर्चा. कारण आपण आता बघणार आहोत पोलवरती जाऊन आजच्या प्रश्नाला तुम्ही कसा प्रतिसाद दिला जाऊया. त्यासाठी पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहूयात आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहूयात. आपला प्रश्न होता की आजच्या काळात लोक राजकारणात कशासाठी येतात असं वाटतं. विशेषतः हगवणे प्रकरणामध्ये जे बघायला मिळालं आपल्याला 52,000 प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आणि तो प्रतिसाद असा आहे, समाजसेवा 6%, फक्त 6% लोकांना वाटतं की समाजसेवेसाठी लोक येतात. गुन्हेगारीचं लायसन्स हे 29% लोकांना वाटतंय आणि अमर्याद पैसा मिळवण्यासाठी 65% लोकांना वाटतं की राजकारणात लोक येतात. 65% लोक म्हणतात पैसा कमवण्यासाठी, त्यानंतर गुन्हेगारीच्या लायसन्ससाठी. तर हा आहे लोकांचा कल. राजकारण्याने विचार करावा, लोक तुमच्या बाबतीत काय विचार करत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.